श्री मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे संडे आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रूटीन। तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर आंघोळीच्या आधी मी उठल्यानंतर पहिले घर वगैरे झाडून घेते, काही शूट नाही केलेलं, मला आठवण नाही राहिली। त्यानंतर आंघोळ करून मग बाहेरच आवरते, कारण आंघोळीच्या आधी बाहेर जायला ना सगळे म्हणजे बाहेर तर एकदम अटॅच घर आहे, त्यामुळे मग कसं चांगलं नाही वाटत। त्यामुळे मग बाहेरचं तसं पाहायला गेलं तर सगळं झाडून वगैरे जे आपलं पारसं म्हणतो आपण ते काढल्यानंतर आंघोळ करायला पाहिजे, कारण त्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्हिटी असते। त्यामुळे पण बाहेर मी आंघोळ करूनच झाडते, त्यामुळे एकदा झाडून वगैरे घेते। तर इकडे कपडे सुकायची जागा आहे आणि पुढे कपडे धुवायचे। आता अजूनपर्यंत या रूममध्ये आल्यानंतर मी तुम्हाला बाहेरचं काही शेअर नव्हतं केलं, म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया। तर झाडून वगैरे घेते, अजून साईडला पण आहे जो पार्किंगची एरिया आहे तो पण मी तुम्हाला दाखवेल पुढे। त्यामुळे आणि वरती कसं त्यांची 3 मुलं वगैरे चप्पल वगैरे मग काही खाली असते, त्यामुळे खूप जास्त असं म्हणजे खूप झाडून वगैरे जरी घेतलं ना तर पसारा वगैरे दिसतो आणि मला एकदम पसारा अजिबात आवडत नाही। आणि एक दिवसाळी इकडं आज धुतलं ना तर मग समोरचं उद्या पुसते असं करते, कारण दोन्ही म्हटलं ना तर माझं तरी एका दिवशी करावं लागतं, कारण पावसाळा आहे त्यामुळे जास्त खराब होतं आणि 1-1.5 तास माझा त्यामध्ये चालला जातो। पुन्हा कपडे वगैरे धुण्यामध्ये जवळपास म्हणजे मी जरी 8 साडेसातला जरी लागले तरी मला 8:30 साडेनऊ होतातच तोपर्यंत बाहेरची कामं करेपर्यंत, कारण समोर सगळं पुसायचं धुवायचं कपडे धुवायचे सुकवायचे भरपूर सगळे कामे 2 तास त्यामध्ये जातात। आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते। कधी लवकर उठले तर लवकर कामं होतात, लेट उठले तर लेट होतं। 6 वाजता उठले ना तर मग बरोबर लवकर सकाळची कामे होऊन जातात, त्यामुळे मग सकाळी लवकर उठल्यानंतर कामे होतात। पण थोडं जरी लेट उठलं 7 वाजता जरी उठलं ना मग खूप लेट होऊन जातं। त्यानंतर इकडे बाहेर बघा तुम्हाला दाखवते, तर इकडे हे मी तुम्हाला आधी म्हटलं तसं ते हे मस्त मी झाडांच्या कटिंग लावले, ते छान उगलेले आहे। फक्त तेवढंच आहे की ती कुंडी हे झालेली आहे म्हणजे तुटली, ती आता चेंज करून लावावं लागेल। तर तुम्हाला म्हटलं ते इथं आहे, तर हे पण मी आज धुवून काढलं, पूर्ण पुसून नाही काढलं, रोज पुसून काढते। तर चप्पल वगैरे खाली ठेवतं, पण खाली पुसल्यानंतर मग इकडं मी ठेवलेलं आहे। तर बघा मग इथं सगळं आवरल्यानंतर मग सगळं बाहेरचं जे आहे सकाळची कामे स्वच्छ करून झाल्यानंतर झाडून वगैरे झाल्यानंतर मला करायची असते देवपूजा। आणि जे देवघर आहे ते मी मग आठवड्यातून एकदा म्हणजे पूर्ण सगळे देव म्हणजे पाठीमागचे फोटो वगैरे काढून स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि दररोज मग फक्त देवांना आंघोळ घालून आणि मग त्यांना गंध वगैरे करून घेत असते, कारण मग सगळं फोटो ना मी कपड्या म्हणजे बसण्यावरती ठेवलेलं आहे, मग सगळं काढावं लागतं। त्यामुळे फक्त मग आंघोळ घालते, गंध वगैरे लावते आणि मग रोजची अशी माझी देवपूजा असते। आणि बाकीचं आणि देवपूजा असंही मी तुमच्यासोबत भरपूर वेळेस शेअर केलेली आहे। देवांना आंघोळ घातली, त्यानंतर गंध वगैरे लावून घेतला, त्यानंतर जे अगरबत्ती धूप अगरबत्ती जे असतं माझं डेलीचं ते म्हणजे आपण जे लावतो डेली देवांना म्हणजे पहिले दिवा लावायचा आणि मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे एका काडीने नाही लावायचा, पण फक्त मी दुसरी तीच काडी होती ती दिव्याला लावून अगरबत्ती लावून घेते। त्यानंतर धूप वगैरे लावलं आणि मस्त छान अशी देवपूजा माझी आता झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता धूप जे आहे पंचपाळा जे आहे कुंकवाचं ते मी वरती ठेवते, कारण पिलो काही खाली राहू देत नाही आणि देवींना हा कुंकू लावायचं असतं तुम्हाला माहीतच असेल। आणि देवांना अष्टगंध गंध चंदनाचा टीका पूर्ण सर्व देवांना अत्तर लावून घेतलं, म्हणजे जे तुम्हाला आपल्या मनाने आपल्याला देवाची जेवढी सेवा करता आली ना तेवढी करायला पाहिजे, मला असं वाटतं। जेवढा म्हणजे आपल्याला शक्य आहे, सगळ्यांना शक्य होत नाही, कोणाला टाईम नसतो, कोणाच्या मागे खूप सगळे कामे असतात, पण जेवढं आपल्याच्यानं होईल तेवढं करायला पाहिजे। आणि असंही मनामध्ये जर भाव असेल तर बाकी दुसरं काही नाही लागत देवपूजेसाठी आणि देवांनाही आपल्या। तर मस्त छान असं मी दिवा अगरबत्ती आता लावून घेते, दर्शन वगैरे घेतलं आणि छान अशी माझी देवपूजा झालेली आहे। तर पारायण चालू आहे तुम्हाला माहीतच आहे, तिथं पण मला रांगोळी वगैरे काढायची आहे, पण म्हटलं की तर दिवा वगैरे लावून घेऊया। तर इथं मी दिवा खाली पण इथं पूजा पोथी मांडलेली आहे, तर तिथंही दिवा वगैरे लावून घेते। आणि असं काही कथा वगैरे असेल ना घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी असते आणि छान वातावरण असतं एकदम मस्त। तर इथंही मी दिवा लावून घेते, जी रांगोळी आहे ती पिलूने पुसून टाकली, तर आता दुसरी काढेल म्हटलं। आणि त्यानंतर मग आता करायचं आहे स्वयंपाक। तर असं माझं हे सकाळचं रुटीन असतं, म्हणजे जे मॉर्निंग रुटीन आहे सकाळची कामे आहे। तर तुमच्याही असेच असतात का नक्की सांगा। देवपूजा झाली त्यानंतर तुळशीला पाणी घालते, तर तुळस इथं ही नवीन लावली आणि जी मी लावली ती काही व्यवस्थित आलीच नाही। आणि हे जे आहे स्नेक प्लांट, तर ते मी असं हे दुसरं जे प्लांटर आणलेलं आहे प्लास्टिकचंच आहे 80 रुपयाचं, ते तुम्हाला दाखवलं होतं। लावताना काही मी शूट नाही केलं, मला आठवण नाही, तर त्यामध्ये लावलेलं आहे। कसं वाटते नक्की सांगा, ती कटिंग करून तुम्ही आणखी लावू शकता। हे स्नेक प्लांटची कटिंग घेते
आणि हे घरामध्ये ठेवायचं आहे, पण जिचं टेबल आहे तिथं पिल्लू काही राहू देणार नाही, कारण की ते प्लांट ना ऑक्सिजन प्लांट आहे आणि जे ऑक्सिजन प्लांट असतात ना ते घरामध्ये पाहिजे, त्यामुळे चांगलं असतं ते. तर असं हे आहे, त्यामुळे लावायला पाहिजे. आणि कटिंग तुम्ही इझिली लावू शकता, कुठे कटिंग भेटली तुम्हाला तर असं जर गेलं नर्सरीमध्ये तर खूप कॉस्टली भेटतं. तर अशी ही सर्व कामे झाल्यानंतर मग मी बनवते चहा. जर आम्ही तिघंही असो तर, नाही तर मी काही चहा घेत नाही सध्या, पिल्लूपुरतं दूध बनवते. आणि त्यांच्या आम्हा दोघांसाठी मग असेल दोघं, आणि माझ्यासाठी स्पेशल म्हणून काही बनवत नाही, कधीतरी बनवते. आणि त्यानंतर मग इथे चहा बनवते आहे. आणि पिल्लूसाठी चहा दुधामध्ये थोडंसं अद्रक वगैरे टाकून त्याचं काढच बनवते. म्हटलं तुम्हाला पुढे दाखवते, कारण त्याला सर्दी खोकला थोडंसं झालेला आहे, त्यामुळे मग थोडंसं बरं वाटतं कशामध्ये हे असं बनवल्यानंतर. मग तेच बनवणार आहे. आणि इथं मस्त चहा बनवला आहे. मी चहाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, नसेल बघितली तर नक्की बघा, या डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मग तुम्हाला दिसेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की बघा. तर मस्त इथं चहा बनवून झालेला आहे. आणि त्यानंतर म्हटलं तुम्हाला तसं, तर इथं मी काढा बनवते, म्हणजे दुधामध्येच विलायची, अद्रक, त्यानंतर सुंठ, दालचिनी ते सर्व काही टाकलेलं आहे, म्हणजे कसं त्याला थोडंसं बरं वाटेल. आणि इकडं त्याला मक्याची कणीस टाकली ती उकडण्यासाठी. त्यानंतर भाजीची तयारी करते. तर काळी भाजी बनवायची आहे ती सोयाबीनची. तर इथं मी मसाला काढून घेतला आहे, खोबरं, डाळ, त्यानंतर कांदा भाजून घेतलेला आहे, मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीरच्या काड्या होत्या त्या. त्यानंतर तव्यावरती तेल टाकलं छान. आणि त्यानंतर म्हणजे आपला मसाला आहे तो छान असा भाजून घ्यायचा. तर सर्वात आधी इथं मी खोबरं भाजून घेते, कारण खोबरं पहिल्यांदाच भाजायचं म्हणजे छान भाजलं जातं ते आणि जळत पण नाही. तर छान असं खोबरं भाजून घेते. तुम्ही पण कधी बनवतात का सोयाबीनची अशी भाजी, तर नक्की सांगा. आणि छान लागते काळी भाजी, काहीतरी बटाट्याची आपण बनवतो सेम त्याच पद्धतीने. खोबरं भाजून झाले, त्यानंतर लसूणही छान तेलामध्ये तळून घेते. मसाला तळूनच घेतात. काळी भाजी तुम्ही कशी करतात अशी पद्धतीने जर बनवत नसेल तर एकदा ट्राय करून बघा, खूप छान होते आणि खायलाही मस्त लागते. लसूणही छान तेलामध्ये तळून घेतला. त्यानंतर डाळ आहे, तुम्ही यामध्ये शेंगदाणे घालायचे असेल तर शेंगदाणे घालू शकतात, पण काय डाळ वगैरे असेल तर काही गरज पडत नाही. पण जर जास्त भाजी थिक हवी असं म्हणजे घट्ट पाहिजे असेल तर. त्यानंतर डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ आहे, तीही छान भाजून घ्यायची गोल्डन रंगावरती. माझ्याकडनं थोडीशी जरा जास्तच भाजल्या गेली. आणि त्यानंतर राहिलेला आहे मिरच्या, तर मिरच्याही छान तळून घ्यायच्या. तुम्ही नॉर्मल भाजीलाही मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्या तरी छानच लागते. तर मस्त इथं मी मिरच्या ज्या आहे त्या भाजून घेते, तेलामध्ये तळून घेते. त्यानंतर सगळ्यात लास्टला जो आपला कांदा आहे तोही छान भाजून घ्यायचा. आणि मस्त आता मसाला तळून झाला. मसाला थंड होईपर्यंत ना मग मी इथे भाकरी करून घेऊ म्हटलं, कारण मग मसाला थंड पण होईल आणि भाकरी पण तोपर्यंत होऊन जातील. आणि तवाही गरम आहे तर गॅसही आपला वेस्टेज जात नाही. तर असे जर कामं केले ना तर घरातलं आपलं भरपूर असं सेविंग होतं, नाही तर पुन्हा तवा गरम करायला तेवढा गॅस आपल्याला वेस्टेज घालावा लागतो. त्यामुळे तर मस्त इथं माझा जो मसाला आहे फायनली छान असं भाजून झालेला आहे. कांदा पण मी मस्त भाजून घेतला, आधी गॅसवरती भाजून घेतलेला आहे आणि तेलामध्ये नंतर छान भाजून घ्यायचा. त्यानंतर मग आता भाकरी बनवते, मसाला थंड होतोय तोपर्यंत. आणि इथं बाजरीची भाकरी बनवते. बाजरीचं पीठ दळून आणलेलं होतं म्हणून जरा जास्तच झालं आहे, 2 भाकरीच्या सोबतच पडल्या गेल्या. म्हटलं चला मळून घेऊया. थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे भाकर छान खरपूस लागते. आणि बाजरीची भाकर करताना ना सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ना ते पीठ जे आपलं जे मळतो आपण ते छान मळून घ्यायचं. जेवढं छान मळता येईल तेवढी आपली जी भाकर आहे ती छान होते आणि अजिबात तुटत वगैरे काहीच नाही आणि सॉफ्ट एकदम मस्त होते. आणि पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळही नाही करायचं. तुम्ही ते बघू शकता मी हाताने एकदम, आणि अजिबात ताटाला वगैरे चिटकत नाही. तर तुम्ही बाजरीची भाकर कधी बनवतात का नक्की सांगा. तर इथं मस्त आता मी बाजरीची भाकर बनवते. तर तुम्हाला म्हटलं तसं तर 2 भाकरीची मी पीठ ऑलरेडी जास्तच झालं तर 2 गोळे करून घेतले, जेवढी मला पाहिजे तेवढी. आणि काय होतं ना आम्हाला लागतात 2 भाकरी, खूप मोठ्या कराव्या लागतात, मग ते जाडजाड होतात. आणि 3 करू नये मग असं काहीतरी गोंधळ होऊन जातो माझा. तर काय करावं ते समजत नाही. आणि कधी कधी थोड्यासाठी कमी पडते आणि 3 बनवले किंवा मग 4 बनवले तर त्या तशाच पडतात, कारण 3 बनवले तर अर्धी भाकर तशीच राहते. मग 2 मोठ्याच बनवते मी असं करते, किंवा मग छोटे छोटे 4 बनावं लागतात. तर इथं मस्त खाली पीठ टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही तर भाकर थापल्या जात नाही आणि जड ताट लागतं मला खाली. आणि किचन ओटा छोटा आहे ना त्यामुळे परत काही इथं बसत नाही, परत खूपच मोठी आहे. खाली कपडा टाकायचा म्हणजे ताट हलत नाही, म्हणजे सरकत नाही. थापताना दोन्ही हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं, खाली टाकायचं, मस्त भाकर थापून घ्यायची तळ हाताने. बोटांनी कधीच भाकर थापायची नाही, तळ हातानेच थापायची. कधी बोटं भाकरीवर उमटले नाही पाहिजे. माझी आजी काय म्हणायची की भाकर बघावी काय म्हणतात ना, बायको बघावी होटाला आणि भाकर बघावी काठाला.
खरंच ही मन खरी आहे की मला पण माहीत नाही, पण आठवली म्हणून तुम्हाला आता सांगते. तर मस्त आता मी भाकरी तर थापून घेतलेली आहे. आणि एकदा पण मला कोणीतरी बोललेलं की खूप जाड भाकरी बनवते असं. मग तेच होतं ना, खूप दोन बनवायचे असेल तर मग ते जाड होऊन जातात. मग पातळ पातळ छोटे छोटे मग 4 बनावं लागतात असं असतं. टाईमच्या मॅनेजमेंटनुसार मग मी करते. वेळ असेल तर मग हळूहळू 2-4 करते आणि नसेल तर पटकन 2 मोठे मोठे थापून घेते. तर तुम्ही असंच करतात का माझ्यासाठी नक्की सांगा. तर आता भाकर मी गॅसवरतीच भाजून घेते. तव्यावरती पण भाजते, फुगते ही कधी कधी नाही फुगत चांगली. आणि गॅसवरतीच्या जाळावरती मग चांगली फुगते. तर दोन्ही पद्धतीने भाजते, जसं मला वाटेल जसं आठवलं तसं. तर मस्त छान अशी भाकर फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. पापुद्रा आणि जे पाठीमागचा भाग आहे दोन्ही सेपरेट होईल आणि कडक मस्त भाकर होते, मस्त लागते खरपूस भाजल्यानंतर भाकर. तर छान अशी भाजून घेते. आणि काळी भाजी करायची आहे, तर बाजरीची भाकरीसोबत काळी भाजी एकदम मस्त लागते. त्यामुळे माझ काही चपाती वगैरे केल्या नाही. आणि स्वयंपाक करताना किचन ओट्यावरती तर पसारा होतच, तुमचाही होतो का? थोडाफार तरी होतच, भांडे इकडं तिकडं होतातच. तर अशा पद्धतीने सकाळचा माझा स्वयंपाक आणि ही अशी सकाळची कामे असतात. तुम्ही पण असंच करतात का? आणि मस्त आता तुम्हाला भाकर दाखवते मी कशी झालेली आहे. तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे. त्यानंतर मग भाजी करते. मसालाही थंड झाला होता तोपर्यंत मग हे मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, वाटण करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं, थोडेसे जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर जो काळा मसाला आहे घरी बनवलेला तोच टाकते, बाकी दुसरं काही टाकत नाही. 2 चमचे तो काळा मसाला टाक आणि दुसरं काही टाकायची गरज नाही पडत. त्यामध्ये ऑलरेडी मिरची, आपला जो मसाला असतो, दालचिनी वगैरे सर्व काही असतं. त्यानंतर कांदा असतो, लसूण असतो, सगळं असतं, त्यामुळे ते काही टाकत नाही. आणि ही जी सोयाबीन आहे ना, ती मी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजून घातली होती थोडेसे. आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि छान असं परतून घेतले. मसाल्यामध्ये जेवढं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. छान अशी उकळी काढून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त भाजी तयार झालेली आहे. आणि कमी दिसत असेल तर ऑलरेडी मी ताटं केले आणि त्यानंतर मला आठवलं की मी शूट करून दाखवलीच नाही कशी भाजी झाली ते. त्यामुळे मग कढईमध्ये तुम्ही म्हणाल खाली कशी गेली. तिथं मस्त बाजरीची भाकर, लोणचं, कांदा आणि काळी भाजी एकदम मस्त लागते. त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि फरची पुसायला घेतली, काढून घेतलं त्याआधी. त्यानंतर किचन क्लीन करून घेतलं, ते तुम्हाला पुढे दाखवते, मला आठवण नाही. आणि त्यानंतर मग फायनली इथं मी फरची पुसते. फरची पुसल्याशिवाय ना काम झाल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळे फरची तर ही पुसणं कंपल्सरीच आहे. किती काही करा तुम्ही, ती फरची पुसावंच लागते. आणि रोज जरी पुसली ना, पुसताना काळं पाणी निघतं, त्यामुळे ती पुसावंच लागते. तुम्ही पण असंच करतात का? कधी हाताने पुसते, कधी पोछाने पुसते. तर तुम्हाला दाखवलेच आहे. हा पोछाची जी बकेट आहे ती तुटली होती, मग मी चिपकवली, तर पुन्हा आतमधून चिपकून घेतली. म्हटलं पाणी नको गळायला. तर मस्त बघा लगे फरची पुसते ना तर लगे क्लीन आणि कसं छान दिसतं. त्यामुळे फरची मला पुसल्याशिवाय मला तसं जमतच नाही, काम केल्यासारखं वाटतच नाही डेलीचं. तर एवढं काम करता म्हणजे जेवण वगैरे फरशी वगैरे पुसून जवळपास 1 वाजला. तर असा टाईम होतोच डेलीचा माझं. कधी 12ला आवडतं, कधी 1, कधी 1:30 होतो, कधी 2ही वाजतात सगळे कामं. आणि त्यानंतर मग पिल्लूला झोपवतो मी 2-2:30 वाजता. आणि तेव्हाच मग माझा व्हिडिओ पण एडिट करायला घेते, उशीर पण होते. मी ठरवते 2-2:30ला व्हिडिओ टाकायचा, पण तो टाईम होऊन जातो, होऊनच जाते. किती जरी नाही म्हटलं मी ते उशीर होतेच, लेट होतेच. कारण कामं करता करता आणि कामावरल्याशिवाय तर बसूच शकत नाही. तर बाहेर मस्त छान पाऊस चालू होता. त्यानंतर किचन तुम्हाला दाखवलं नव्हतं, तर ते सगळं काही मी इथं क्लीन करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ही कामे सकाळीच झाली ना, मग संध्याकाळी काही टेन्शन नसतं आणि कामं पण व्यवस्थित होऊन जातात. तुम्ही ते बघू शकता, सर्व काही क्लीन वगैरे करून ठेवलेलं आहे. तर असं माझं सकाळचे कामं असतात, कधी लेट होतात, कधी लवकर होतं, कधी 12-12:30पर्यंत होऊन जातात, कधी 1 वाजतो. तर असं रुटीन असतं. असं माझं सकाळचं कामं असतात. म्हणजे खूप सारे चेंजेस पण असतात, डेलीचं सेम नसतं. बाकी मग वेळ भेटेल तसं बाकीची कामं होतात. थोडंफार तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर असाचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.